नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एचडी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, नवीन पोलीस भरती 2025 बद्दल आजची सर्वात मोठी अपडेट आणली आहेत. विद्यार्थी मित्रो, लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येणार आहेत आणि या भरतीमध्ये काय नियम असणार नवीन, त्यानंतर याच्यामध्ये बदल कोणते झालेत, त्यानंतर विद्यार्थी मित्रो गृहराज्यमंत्री यांची स्टेटमेंट असो किंवा सर्व पोलीस भरतीची अपडेट असो, या संदर्भात आपण तुम्हाला सर्व माहिती आणि अपडेट विद्यार्थी मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्र, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. आपण पोलीस भरतीचे सर्व कट ऑफ आणि सर्व माहिती देत असतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची बातमी आहेत. पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार. तर योगेश कदम हे जे गृहराज्यमंत्री आहेत यांनी मोठी घोषणा केली आहेत. काय बातमी आहे शेवटपर्यंत बघा. आपण तुम्हाला नवीन पोलीस भरती कधी येणार, नवीन पोलीस भरतीमध्ये काय बदल असणार, त्यानंतर वयवाढ संदर्भ आणि इतरही महत्त्वाची माहिती देणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा. योगेश कदम पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार. पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती. पुण्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली आहे. आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. योगेश कदम यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक घेत शहरातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर बोलताना त्यांनी पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार असल्याची माहिती दिली आणि पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबरीच आहेत. 850 जागा इथल्या भरल्या जाणार आहेत आणि मागे जी न्यूज आली की मीरा भाईंदरच्या जागेचा सुद्धा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. राज्यातील सगळे जेवढे पोलीस आयुक्तालय आहेत त्या आयुक्तालयामार्फत आपल्या रिक्त पदाची माहिती गृह विभागाला पाठवण्यात येत आहे आणि लवकरच आकृतीबंध तयार होऊन साधारणतः तरी 18 ते 16 हजार पदाची सर्वात मोठी पोलीस भरती 100% येत आहे. विद्यार्थी मित्र, ही पोलीस भरती कधी येणार, तर साधारणतः तरी फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ही पोलीस भरती येण्याची दाट शक्यता आहेत. त्यामुळं तुम्ही चांगली तयारी चालू ठेवा, अजिबात खचून जाऊ नका. जे विद्यार्थी आता पोलीस भरतीमध्ये पास झाले नाही, ज्यांना मेरिटमध्ये बसले नाही, जे सिलेक्शन होऊ शकलं नाही, अशांनी अजिबात खचून जायचं नाही. पोलीस भरतीमध्ये नवीन संधी येत असतात, दरवर्षी पोलीस भरती होत असते, त्यामुळे अजिबात खचायचं नाही. आणि या पोलीस भरतीमध्ये 100% सरकार 3 वर्ष वयवाढ करणारच आहे. कारण की मागं विद्यार्थ्यांनी म्हणजे फॉर्म ज्यावेळेस सुटली त्यावेळेस आंदोलन केलं होतं, त्याची दखल फॉर्माची मुदत संपल्यावर घेतली सरकारने, परंतु त्याच्यामध्ये 100% विद्यार्थ्यांना काहीतरी दिलासा दिला गेला असेल आणि वयवाढ संदर्भात मोठा निर्णय झालेला असणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्ही महत्त्वाचे अपडेट लक्षात ठेवावी. 100% 16 ते 18 हजार पदाची पोलीस भरती लवकरच येत आहे आणि तुम्ही परत पुन्हा ताकदीने तयार राहायचं. तसंच या नवीन पोलीस भरतीमध्ये काय बदल असणार, तर विद्यार्थी मित्र हे बदल 100% लक्षात असे आहेत. तुम्ही विद्यार्थी मित्र, राज्य पोलीस दलामध्ये राज्य सरकारकडं सर्वात मोठं आव्हान असं आहे की अजूनही कायदा सुव्यवस्था ही व्यवस्थित नाही. कुठंतरी हल्ले वगैरे होत आहे. मागेच जे अभिनेते आहेत सैफ अली खान त्यांच्यावर हल्ला झाला, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात, ज्यामध्ये पुण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मुलींचे वर अत्याचार असो किंवा खून दरोडे असे वेगवेगळ्या प्रकारचे असो. त्यामुळं राज्य सरकारवर एक मोठा प्रेशर असा असतो की त्यांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ पोलीस दलाची गरज असते. अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दलाचे म्हणजे रिक्त पदे आहेत आणि 1 लाख लोकसंख्येसाठी मागं जो आकडा आला त्यानुसार काहीतरी 2 का 4 कर्मचारी असे त्याच्यावर होते, असे प्रकारे एक आकडा आला. त्यामुळं राज्य सरकार मागील काही वर्षापासून आणि काही काळापासून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरत्या काढत आहेत, ज्यामध्ये यापूर्वी 18 हजार पदे झाली, मागे आत्ताही 17 हजार झाले, पुढेही 17-18 हजार पदे भरल्यावर अजूनही 43 हजार पदे गृह विभागामध्ये रिक्त आहेत. याला कारण असं आहे विद्यार्थी मित्र की राज्यातील लोकसंख्या आणि वेगवेगळे सायबर गुन्हे किंवा वेगवेगळी जी आता गुन्हेगारी वाढली आहे त्याच्यानुसार मनुष्यबळ हे कमी पडत आहे. जास्तीत जास्त मनुष्यबळ सरकारने भरण्याचं यांचा उद्देश आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्र, तुम्ही अजिबात खचून जायचं नाही. 100% सरकार आपल्या हितासाठी मोठी पोलीस भरती काढणार आहेत. त्यामुळं ही पोलीस भरती लवकरच होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्या आणि तुमची तयारी चांगली ठेवा. आपण नवीन पोलीस भरतीची सर्व माहिती अपडेट विद्यार्थ्यांना वेळोवेळी देऊ. तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तसंच वनसेवक भरतीचे सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ आणणार आहोत सर्व अपडेट आणि माहितीनुसार.
त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. धन्यवाद. तुमचे खूप खूप विशेष आभार.